नमस्कार, मी भाग्यश्री मुळे, समृद्धी हॉस्पिटल पॅरालिसिस सेंटर, साईनगर, अंधारी. जसं की मला असं वाटतं की आजार हे विचारांनी तयार होतात. आपल्या शरीरात ज्या भावना आहेत, जे विचार आपण करतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्यातून व्याधी तयार होते. तसंच लुईज एल हे ह्या जे होत्या त्यांनी यू कॅन हील युअर लाईफ यामध्ये तुमचे जगणे तुमच्या हाती, यश, संपत्ती आणि आरोग्य मिळवून देणारे असे यांनी पुस्तक लिहिलं आहे. तर ह्याच्यातून काही गोष्टी लुईज हे सांगतात. माझ्या विचारसरणीतील काही मुद्दे त्यांनी स्वतःच्या विचारसरणीतील लोकांना सांगण्यासाठी, लोकांना समजण्यासाठी काही मुद्दे दिले आहेत. तर बघू आपण. आपल्या प्रत्येक घटनेला आपण जबाबदार असतो. लुईज हेल हे ते सांगतात की आपल्या लाईफमध्ये ज्या काही घटना घडताय त्याला फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहे. आणि सगळ्यांनी विचार केला तर हे रिअल आहे की माझ्या लाईफमध्ये, आपल्या लाईफमध्ये जे काही घडतंय त्याला फक्त आपण जबाबदार असतो. आपला प्रत्येक विचार आपले भविष्य घडवित असतो. आपण जे काही विचार करतोय त्याच्यावरच आपले भविष्य घडतं. आपण जर विचार केला की मला डॉक्टर बनायचंय तर भविष्यात आपण डॉक्टर बनतो. त्याच पद्धतीने ह्यात सांगताय की वर्तमान काळच्या क्षणाक्षणात नेहमीच शक्ती साठलेली आहे. प्रत्येक जण स्वतःला दोषी आणि अपराधी समजत असतो. या जगात जर आपण बघितलं तर प्रत्येक जण स्वतःला दोषी समजते की मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे. अपराधी भावना असते. जे काही कृत्य आपण करतोय त्याविषयी स्वतःला अपराधी भावनेमध्ये आपण व्यतीत करतो. माझ्यामध्ये काहीही चांगलं नाही असंच प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला वाटतं माझ्यात काहीच चांगलं नाहीये. तो नुसता विचार आहे आणि विचार बदलता येतो. लुईस सांगता येते की हा विचार आहे फक्त की माझ्याकडे पैसा नाही म्हणजे मी चांगला नाही, माझ्याकडे घर बंगला नाही म्हणजे मी चांगला नाही, काहींना आजार झालाय म्हणून मी चांगला नाही. तर हा फक्त विचार आहे आणि तो विचार बदलता येतो. आपल्या शरीरात होणारे सर्व रोग आपणच निर्माण करत असतो. लुईज इथे सांगता की आपल्या शरीरात जे काही आजार होतात ते आपणच तयार करतो. चीड, टीका आणि अपराधीपणाची भावना ही विचारांची साखळी फार धोकादायक आहे. चिड करतो आपण, राग करतो एखाद्या गोष्टीचा, टीका करतो, प्रत्येक गोष्टीवर आपण टीका करतो, हे असं ते तसं, माझ्या लाईफमध्ये असं. अपराधीपणा, मी हे केलं म्हणून अपराध भावना ही विचारांची साखळी फार धोकादायक आहे. यात लुईस सांगता मनातली चीड घालवली तर कॅन्सर सुद्धा बरा होतो. मनातील चीड जर घालवली तर कॅन्सर सुद्धा बरा होतो. याच पद्धतीने विचारांवर काम करून लुईज यांनी कॅन्सर सारखे लोक आजार, किडनी डिसीज, लंग्स डिसीज, जे काही अशा आजारांवर लुईज यांनी भरपूर हिलिंग घेऊन त्यांचे आजार बरे केले आहे. आपण भूतकाळ विसरायला हवा आणि सर्वांना माफ करायला हवं. माफ करत नाही आपण, त्यामुळे पण आजार होत आहे. आपल्या स्वतःच्या शरीरावर त्याचा परिणाम होतोय. आपण स्वतःवर प्रेम करायला शिकायला पाहिजे. आपण फक्त टीका करतोय, चीड करतोय. तर लुईज इथे सांगतं की स्वतःला प्रेम करायला शिका. स्वतःला आवडून घेणे आणि स्वतःला स्वीकारणे ही सकारात्मक बदल घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे. आपण स्वतःवर खरोखर प्रेम करू लागलो तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चांगली व्हायला सुरुवात होते. बघितलंय, इथं लुईस सांगताय की स्वतःवर प्रेम करा. आपण जे काही आपलं अस्तित्व, आपली लाईफ घडवतोय ह्याला आपण स्वतः जबाबदार आहे. आणि आपण स्वतःवर प्रेम केलं, आपण स्वतःची घृणा न केली किंवा आपल्या चुका नाही काढल्या आणि जे झाले त्याला ऍक्सेप्ट करून स्वतःवर प्रेम केलं तर आपलं भविष्य खूप चांगलं होईल आणि आपले डिसिजन पण चांगले होतील. आपण स्वतःला गिल्टमध्ये, आपण स्वतःला रागामध्ये घेतल्यानंतर आपले डिसिजन चुकतात. ह्याचा परिणाम प्रत्येक ठिकाणी होतो. जसं आजारांवर, फ्युचरमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, मनीमध्ये, प्रत्येक गोष्टीवर तुमच्या विचारांचा परिणाम होतो. आयुष्य खरंच फार साधं असतं. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. तर आज तर एवढंच बघू आपण की लुईसनी इथे हेच सांगितलंय. आणि स्वतःला ह्या लाईफमध्ये बघा की ह्या काय काय गोष्टी आपण करतोय ते लिहून ठेवा आणि स्वतःला ओळखा, स्वतःवर प्रेम करा. जे काही लाईफमध्ये घडतंय त्याला एक्सेप्ट करा. आता पुढे काय हा विचार करून पुढे चला. भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत उद्या पुन्हा एकदा. यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकासोबत. थँक्यू.